सध्या लहान मुलांच्या खाण्यापिण्यामध्ये जंक फूडचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्याचं एवढं प्रमाण वाढलं आहे, की सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली. तुम्ही आता जे स्क्रीनवरती बघताय, की आजच्या लोकसत्तामधला एक बातमी आहे, की सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्शन दिलेले आहे, की जंक फूड संदर्भामध्ये मुलांचं आरोग्य जपण्याची फार गरज आहे. हा विषय खरं तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, की ज्याच्यामुळे या जंक फूडच्या सतत खाण्यामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक क्षमतेवरती दुष्परिणाम होऊन त्याची प्रजनन क्षमता सुद्धा मुला-मुलींची असेल दोघांचीही कमी होण्याचं प्रमाण सध्या बघायला मिळतंय आणि आजारांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसतंय. जंक फूड ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतील, त्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हज असतील, शेल्फ लाईफ वाढवण्यासाठीचे त्याच्यामध्ये टाकलेले केमिकल्स असतील. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये ADHD किंवा इतर प्रकारचे आजार आणि बीजदोष हे निर्माण होतात आणि त्याच्यामधून मुलांमध्ये आपण म्हणतो की फोकस कमी होणं, अभ्यासावर सतत चिडचिड करणं, त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होणं, पचनाचे विकार निर्माण होणं, त्याचप्रमाणे इतर अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेटेड नसणं, या प्रकारचे अनेक दुष्परिणाम होतात आणि त्या संदर्भामध्ये मग आपल्याला आयुर्वेदामध्ये काय-काय करता येईल, ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला भरपूर मोठी एक लिस्ट आपल्याला देता येईल, की ज्याच्यामुळे मुलांचं पोषण मूल्य सुधारलं जाईल, की ज्यांचे पचनसंस्था व्यवस्थित राहील, त्यांच्या रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू किंवा सप्तधातूंचं पोषण आयुर्वेदाच्या माध्यमातून जे आहे ते सांगितलेलं आहे, ते केलं जाईल आणि त्यांची आरोग्य मानसिक आणि शारीरिक हे जर व्यवस्थित राहिलं, तर आपली भारतीय पिढी ही भविष्यामध्ये उत्तम प्रकारची देशासाठी काम करू शकेल, हा त्याच्या पाठीमागचा विचार आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा त्याचं एक अॅक्नॉलेज करावं लागलं. ही आत्ताची खरं तर दुर्दैवाची बाब आहे. म्हणून आपल्याकडे जो ट्रॅडिशनल फूड आहे, ज्याच्यामध्ये घावना आहे, धपाटे आहेत, रवा, शिरा, उपमा, पोहे यासारख्या पदार्थांना आपण बायपास करून मॅगी, जंक फूड सारखे हे सगळे पदार्थ आपण खायला मुलांना घालतोय आपल्या, की जे सहज तयार होतंय म्हणून. पण त्याचं नाहीये. आपण जे सहज आणि सोपं म्हणून करायला बघतोय, त्याचे दुष्परिणाम प्रचंड आपल्या मुलांच्या शरीरावरती होतात. तर तुम्हाला जर या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील, तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही त्याची नक्की उत्तरं देऊ आणि या मग आहार समजा मुलांना जंक फूड टाळायचं असेल, तर त्यांना मग कुठलं अन्न द्यावं, या संदर्भामधलं जर आपल्याला PDF हवी असेल खाण्याच्या पदार्थांची, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्ही तुम्हाला ती PDF शेअर करू. धन्यवाद.